नमस्कार. आळंदीच्या आपल्या झोपडीवजा घराबाहेर ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई अशाच गप्पा मारत बसलेले असताना आळंदीच्या आसमंतातून वेगवेगळे आवाज येऊ लागले. कधी नगाऱ्यांचे, कधी डमरूचे, तर कधी कर्णकर्कश असा वाटावा असा शंखध्वनी. हे आवाजाचा गदारोळ सुरू आहे. हा आवाज नेमका कशाचा असा प्रश्न या चौघांनाही पडलाय. वेगवेगळे आवाज वारंवार येत आहेत म्हणजे कोणीतरी विशेष मिरवणुकीने येत आहे एवढं कळत होतं. तेवढ्यात ज्ञानदांना सांगायला एक माणूस पुढे आला. म्हणाला, ज्ञानेश्वर महाराज, अहो ते येत आहेत. अरे कोण ते? अहो ते येत आहेत. ते कोण? अहो चांगदेव, वटेश्वर चांगदेव, ते तुम्हाला भेटायला येत आहेत. अरे वा, मला भेटायला येत आहेत, किती छान. अहो कसलं छान, ते वाघावर बसलेत आणि आपल्या सगळ्या शिष्यांचा लवाजमा घेऊन येत आहेत. तुम्ही आवाज जो पाहताय ना, तो भल्या मोठ्या डमरूंचा आहे, तो शंखांचा आहे आणि ते तुम्हाला भेटायला येत आहेत. काहीही करून तुम्हाला त्यांना कमी दाखवायचं आहे. काय असेल बाबा हे? असं का घडत असेल? त्यांना का वाटत असेल? आणि मग एक एक पदर उलगडू लागला. चांगदेवांचा शिष्य जो पुणतांब्याचा होता तो भेटायला ज्ञानेश्वरांना आला. ज्ञानेश्वरांना चांगदेवाचं पत्र दिलं. त्या पत्रात ज्ञानदेवांना आशीर्वाद द्यावेत की नमस्कार करावा हे कळलंच नाही. म्हणजे बरोबरीचंही म्हणता येत नव्हतं. ज्ञानाने मोठा असल्यामुळं ज्येष्ठही म्हणता येत नव्हतं. वयाने लहान समजावं तर ज्ञानाने मोठा आहे. अभिवादन कसं करावं असा प्रश्न पडला म्हणून ते पत्र कोरं पाठवलं होतं. आणि त्या कोऱ्या पत्राला मुक्ताईने वाचून म्हटलं होतं की 1400 वर्षाची तपश्चर्या वाया गेली. एवढा ज्ञानदेव चांगदेव कोरा तो कोरा राहिला. मुक्ताईंच्या या वाक्याने चांगदेवाच्या मनाला बरंच लागलं होतं. बहुतेक त्यांचा अहंकार देखील दुखावलेला असावा. आणि आता या 4 लहान लहान लेकरांना मी कोण आहे हे दाखवायला चांगदेव आले होते. चांगदेवांचं येणं साधं नव्हतं बरं का. म्हणजे आलेत चांगदेव उगाच आणि काहीतरी करतायत असं अजिबात नव्हतं. चांगदेव वाघावर स्वार झालेले होते. भल्या मोठ्या वाघावर स्वार झालेले चांगदेव, त्यांच्या हातात त्या वाघाला नियंत्रित करण्यासाठी चाबूक होता आणि तो चाबूक म्हणजे विषारी नाग होता. एका विषारी नागाला आपल्या अंकित केलं होतं, वाघाला आपल्या अंकित केलं होतं आणि अनेक श्वापदांना आपल्या अंकित करून त्यांच्या इशाऱ्याप्रमाणे चालवत चालवत चांगदेव येत होते. जणू काही या सजीव सृष्टीतील एकेका प्राण्यावर चांगदेवांचीच सत्ता गाजत होती. ते सांगतील तसंच ते वागायचे. 1400 वर्षांची तपश्चर्या उगाच वाया गेलेली नव्हती. चांगदेवांचं हे येणं ज्ञानेश्वरांना चांगदेवांची खरी ओळख करून देण्यासाठीच होतं. दाखवतोच मी. अरे चराचरावर माझी सत्ता चालते. हिंस्र श्वापद सुद्धा माझ्या इशाऱ्यावर शांत होतात. अगदी ही सगळी गण, भूत, खेत ही सगळी माझ्यासोबत असतात हे चांगदेवांना, ज्ञानेश्वरांना दाखवायचंच होतं. आणि एवढीशी ती पोर चांगदेव कोरा तो कोरा राहिले म्हणते. एकदा मला दाखवायला पाहिजे की मी काय आहे. आणि बऱ्याच अजून आळंदीतली जी मंडळी होती ना, ज्यांच्या मनामध्ये ज्ञानदेवांच्या बाबत अजूनही पोटशूळ होता. पोटशूळ का होता? आपला धंदा बंद होईल म्हणून, आपलं काम बंद होईल म्हणून. अर्थात ही सगळी अज्ञानी माणसं असतात. म्हणजे अशीच अहंकारात बुडालेली. या लोकांनी चांगदेवांच्या अहंकाराला अजूनच फुंकर घातलेली होती. चला दाखवाच एकदा काय तुम्ही ते. लक्षात ठेवा, कितीही ज्ञान असेल आणि उगा दाखव 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 म्हटल्यावर ते लोकांना दाखवायची हौस आली की ते संपतं बरं का. ताकदसुद्धा संपते. म्हणजे उगाच दाखव तुझी ताकद, तुला छान गाता येतं का, गाऊन दाखव, तुला छान नाचता येतं का, नाचून दाखव, असं म्हटल्यावर उगाच त्याचं प्रदर्शन करायचं नसतं. ती सर्वसामान्य होऊन जाते. आपली प्रतिभा योग्य वेळी वापरायची असते.
आपली शक्ती, तिचा उपयोग, वापर योग्य वेळी करायचा असतो. ज्याला हे जमत नाही त्यांनी ती शक्ती, विद्या, प्रतिभा मिळवूनही उपयोग होत नाही. मुक्ताईचा राग चांगदेवांना आलेला होता, अजूनही कोरा राहिला म्हणण्याचा. आणि या रागातून चांगदेवांच्या मनामध्ये आपण कोण आहोत हे ज्ञानदेवांना, मुक्ताईला दाखवून द्यायचं होतं. नेमकी ही वेळ काही लोकांनी साधली आणि चांगदेवांच्या मनामध्ये एकदा ज्ञानेश्वराचा पाणउतारा कराच असं भरवलं आणि घेऊन आले. आळंदीच्या सीमेवर असतानाच चांगदेव भल्या मोठ्या लवाजम्यासहित आलेत असं त्यांना कळलं. आता चांगदेवांचं स्वागत करायला तर जायला हवं. बरं, चांगदेवांचं स्वागत करायला जायचंय तर कसं जायचं? एवढ्या मूर्तिमंत सजीवांवर अधिराज्य गाजवणारे चांगदेव, त्यांना भेटायचंय तर कसं, काय करायचं? ज्ञानदेव, मुक्ताई, निवृत्तीनाथ आणि सोपान आपल्या घराच्या बाहेर एका पडक्या भिंतीवर बसलेले होते. असे बसले ते निवांत गप्पा मारत. मुक्ताई म्हणाली, दादा जायचं रे कसं? जाऊयात ना आपण. चांगदेव आपल्या भेटीला येत आहेत तर त्यांची भेट घ्यायला जाताना चांगदेवांच्या सारखंच जायला हवं आणि आत्ता आपण जसे आहोत तसेच जायला हवं. मुक्ताई म्हणाली, दादा काय म्हणतोयस? होय, आपण ज्या भिंतीवर बसलेलो आहोत ना, ती भिंत आपल्याला चांगदेवांच्याकडे घेऊन जाईल. दादा जाईल भिंत? हो मुक्ते, का नाही जाणार? चांगदेवांनी वाघ आणलेत, सिंह आणलेत, श्वापदं आणलीत, आपल्याला किमान भिंत घेऊन तरी स्वागत करायला हवं. ज्ञानदेवांनी आपल्या हाताने भिंतीला असं थापटलं अलगद आणि म्हणाले, बाई चल, योगीराज चांगदेव आलेत, आम्हाला त्यांच्याकडे घेऊन जा. आणि काय आश्चर्य, आळंदीच्या गावातली ती भिंत ज्ञानदेवांना घेऊन हळूहळू हळूहळू हळू पुढे सरकू लागली. भिंत चालू लागली. चौघही भावंड त्या भिंतीवर बसलेले आणि चांगदेवांच्या दिशेनं ती भिंत निघालेली आहे. चांगदेव आपल्या शिष्याच्या लवाजम्यासहित रणभेदी वाजवत, शंखध्वनी करत चांगदेव निघालेले आणि ज्ञानदेव भिंतीवर आपल्या 3 भावंडांना घेऊन निघालेले. शेकडो शेकडो शिष्यांचा समुदाय एकीकडे आणि ही भिंत एकीकडे. पुढे 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 सरकत आलेत आणि पुढे सरकत आल्याबरोबर चांगदेवांना ज्ञानदेवांचं दर्शन झालंय. दर्शन झालंय हा शब्द मी वापरतोय. त्याने बघितलं की ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, निवृत्तीनाथ एका भिंतीवर बसून आलेत आणि भिंत पुढे सरकते. काय आश्चर्य! बाकी काहीच नाही. चांगदेवाला उमगलं. काय उमगलं असेल चांगदेवांना? अरे, माझी सत्ता जिवंत असलेल्या प्राण्यांवर चालते, सजीवांवर चालते. मी त्यांना आपल्या अंकित करू शकतो, पण निर्जीव असलेल्या वस्तूंवरही ज्ञानदेवांची सत्ता चालते. ज्ञानदेव माझ्यापेक्षा किती श्रेष्ठ! मी फक्त वाघ सिंहांना अंकित करू शकतो, सर्प पन्नगांना आपल्या आवाक्यात आणू शकतो, आपल्या आदेशाचं पालन करायला लावू शकतो. ज्ञानदेव तर चक्क भिंतीला चालवतायत. जिच्यात प्राण नाही त्यात प्राण ओतलेत. ईश्वराने प्राण ओतलेल्या प्राण्यांना, ईश्वराने प्राण ओतलेल्या प्राण्यांना आपल्या अंकित करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. पण ईश्वराने ज्याला प्राणच दिला नाही, त्या भिंतीला चालवायचं सामर्थ्य ज्ञानदेवाच्या मध्ये आहे. अहो, जिथे समुद्राने समोर यावं म्हणून रामचंद्रांनी आपला बाण चालवला आणि समुद्राने सांगितलं, देवा हे जडत्व आपण मला दिलेलं आहे. समुद्र स्वतः आला तो फक्त देवाच्या समोर, रामचंद्रांच्या समोर. तसं ही भिंत चालली, जडत्व असलेली भिंत चालली ती ज्ञानदेवांच्या सोबत.
हेच तर वैशिष्ट्य आहे. हेच तर कळलं पाहिजे. हेच तर समजलं पाहिजे. आणि चांगदेवांना काहीही न बोलता त्यांना कळलं की आपण चुकतोय. आपण भलत्याच माणसाशी पंगा घ्यायला गेलोय. चांगदेव वाघावरून खाली उतरले आणि धावत ज्ञानदेवांच्याकडे गेले. वाट नाही बघितली खाली उतरून येतील म्हणून. आणि गेल्याबरोबर ज्ञानदेवांचे चरण पकडले. माफ करा ज्ञानदेवा, नाही ओळखलं आपल्याला मी, माफ करा. मी खरं तर आपला शिष्य व्हायच्या लायकीचा पण नाही आहे. नाही ओळखलं आपल्याला मी, खरंच माफ करा. चांगदेवांनी ज्ञानदेवांची माफी मागितली. आणि तेवढ्यात निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञाना, अरे भिंत ती पुढे गेली तर अजून काय होईल? तेव्हा ज्ञानदेवांनीच सांगितलं, बाई तू थांब आता. ज्ञानदेव खाली उतरले. त्यांनीही चांगदेवाला आदरपूर्वक नमस्कार केला आणि एकमेकांची गळाभेट घेऊन हे सगळे आता आपल्या ज्ञानदेवांच्या घराकडे निघालेले आहेत. नमस्कार.